यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। स्वागत आहे तुमच्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज मी आणि माझा भाऊ आलेलो आहोत औंढा नागनाथ। तिथे पाहू शकता तुम्ही मागे मंदिर आहे आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे। आणि खूप दिवसापासून आम्ही यायचं होतं आम्हाला, बट कधी टाईम भेटलाच नाही यायचा। आम्ही कधी योग जुळून आला नाही। आज आम्ही या वेळात वेळ काढून आलेलो आहोत। एक स्पेशल दर्शनाचा हा ब्लॉग आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी, तरी तुम्ही या दर्शनाचा व्हर्च्युअली आनंद घ्यावा। तर चला आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूयात आणि खूप भारी आपला एक्सपिरियन्स होणार आहे इथला। तर चला तुम्हाला आता संपूर्ण मी मंदिर दाखवतो, कशा पद्धतीचं आहे आणि किती जुनं हे मंदिर आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये भेटेल। तर चला आपण आजचा ब्लॉग स्टार्ट करूया। सो मित्रांनो, चला आता आपल्याला मंदिरामध्ये जायचे आणि मंदिरामध्ये जाण्याच्या पहिले तुम्हाला बाहेर हे प्रवेशद्वार दिसेल। या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आपल्याला जायचे आता। तर चला मध्ये जाऊयात। आणि मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला बाहेर इथे स्टॉल वगैरे दिसेल। ज्यांना कुणाला पूजेसाठी जे काही सामान वगैरे पाहिजे असेल ते तुम्ही सर्व इथे खरेदी करू शकता आणि ते सर्व घेऊन तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करू शकता। आणि आता आम्ही पूजेचं सामान वगैरे सर्व काही आमचं घेणं झालेले। आता आम्ही सरळ जाणार आहोत मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये जाणार आहोत। तर चला, आणि जाण्याच्या पहिले तुम्हाला इथे दिसेल अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती। सो यांना नमन करत चला आता आपण मंदिरामध्ये जाऊयात। इथून आता मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला दिसलेले हे सुंदर असं भव्य असं हे मंदिर। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला हे अन्नक्षेत्र दिसेल। दूरदूरून भाविक इथे येतात। सो त्यांच्यासाठी इथे अन्नक्षेत्रसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत याची वेळ असते। आणि त्यानंतर इथे तुम्हाला तिकीट वगैरे काढून मध्ये जावं लागेल, कारण यासाठी 40 रुपये तुम्हाला पे करावं लागतील। आणि लड्डू काउंटरसुद्धा इथे जागोजागी उपलब्ध आहेत। तर सुंदर असं हे मंदिर आहे। तर या मंदिराविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती पुढे सांगणार आहे। औंढा नागनाथ हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून 8वे हे ज्योतिर्लिंग आहे। आणि हे मंदिर खूप जुने आहे। हे मंदिर एकूण 5000 वर्षापूर्वीचे असल्याचे सांगण्यात येते। आणि मंदिराची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका काळ्या पाषाणाच्या दगडामध्ये हे कोरलेलं असं मंदिर आहे। आणि दगडांवर पाहू शकता तुम्ही हत्ती, घोडे, पालखी हे देखील मूर्ती वगैरे इथे दिसतात। तर या मंदिराला मुख्य 3 दरवाजे आहेत आणि मंदिराचा मुख्य भाग हा भूगर्भ आहे। आणि इथे जे ते छोट्या छोट्या शिल्पकला वगैरे तुम्हाला दिसतील, जणू काही पुरातन काळामध्ये याला कशा पद्धतीने बनवले गेले याला पाहून भाविक जे ते आश्चर्यचकित असतात, कारण आपल्याला सुद्धा सुचेना की कशा पद्धतीने हे बनवले असेल। आपण फक्त हे एक काल्पनिक विचार म्हणून समजू शकतो। सो पाहू शकता किती सुंदर अशी ही मूर्ती आहेत इथे घडवलेल्या आणि कोरीव काम केलेले, कोणालाही पाहून आश्चर्यचकित होणारच। तर मी पण खूप जवळून अनुभव केला या मूर्तींचा वगैरे। पाहू शकता तुम्ही किती बारीक आणि कोरीव असं काम ह्यांनी केलेलं आहे। हा जो आहे तो छोटा हत्ती आहे आणि त्याच्यावरही घोड्याचे एक स्वारी केलेला त्यांनी एक छोटी अशी आकार दिलेली एक मूर्ती आहे। पाहू शकता वरी भिंतीमध्ये असं कोरलेलं आहे आणि एकूण दगडाचीही बनवलेली आहे आणि खूप सुंदर आहे, बाहेरून दिसायला खूप छान दिसते।
तर आता आपण मध्ये जाणार आहोत, तर चला मध्ये जाऊ. बाहेर तुम्ही पाहू शकता देवाची मूर्तीसुद्धा आहे. आणि आता चला आता घेतलास म्हणजे वीज वाढले भाऊ तुझे. आणि मध्ये तुम्हाला हे 8 पिल्लर दिसतील ज्यावर हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. खूप स्ट्रॉंग अशी पिल्लर्स आहेत हे. सरक जयदेव. सरक 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 लोक गाडी येतच नाही. हो सरक. रस्ता खूप खराब असतात. दर्शन पूर्णपणे झालेलं आहे आणि खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आणि मध्ये जाऊन तुम्हाला खाली उतरावं लागेल आणि नंतर जाऊन तुम्हाला तिथे महादेव दिसेल आणि खूप सुंदर असं मधामधलं दृश्य आहे. आणि आमचं छान असं दर्शन झालेलं आहे. तर चला आता आजचा ब्लॉग आपण बस इथे संपून टाकू. तुला पण चांगलं वाटलं असेल है ना? एकदम छान असं दर्शन झालेलं आहे. तरी मन असं प्रफुल्लित झालेलं आहे. तर चला बस. चला आणि तुम्ही आनंद घ्या दर्शनाचा आणि बघा आणि कसं वाटलं ते सांगा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि चला आता आपण आजचा ब्लॉग बस इथेच एंड करू. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओज आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून टाका. बाय.